श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. श्रावण सोमवार हा भगवान महादेवांच्या भक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण मनापासून शिवपूजा, अभिषेक, नामस्मरण आणि प्रार्थना केली तर मनाला समाधान मिळतं आणि घरात भक्तीचं वातावरण निर्माण होतं. अनेक जण श्रावण सोमवारी उपवास करतात, तर काही जणांना उपवास करणं शक्य होत नाही. पण उपवास करता आला नाही तरी भगवान महादेवांची भक्ती करता येते. श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली प्रार्थना यांना विशेष महत्त्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या श्रावण सोमवारी करता येणारे 2 सोपे उपाय जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे घरातील आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात, धनधान्याची वाढ व्हावी, कर्जाचा ताण कमी व्हावा आणि घरात सुख समृद्धी नांदावी अशी इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी हे उपाय इच्छेने करू शकता. यातील पहिला उपाय आहे तांदळाचा उपाय आणि दुसरा उपाय आहे भगवान शिवांचा जलाभिषेक करताना मंत्रजप करण्याचा उपाय. सगळ्यात अगोदर पहिल्या उपायाबद्दल आपण जाणून घेऊया. या उपायासाठी आपल्याला अखंड तांदूळ म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आहेत. शक्य असल्यास स्वच्छ आणि अखंड तांदूळ घ्या. पहिल्या श्रावण सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर देवघर स्वच्छ करून भगवान महादेवांसमोर दिवा लावा. आपल्या घरात शिवलिंग असेल तर त्याची स्वच्छ पाण्याने पूजा करा. शिवलिंग नसेल तर महादेवांच्या प्रतिमेसमोरही हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. आता आपल्या उजव्या हातामध्ये 21 अखंड तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षदा घ्या. हे तांदूळ घेताना मनामध्ये भगवान महादेवांचं स्मरण करा. आपल्या मनात जी इच्छा आहे ती शांतपणे महादेवांसमोर बोला. विशेष म्हणजे आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, घरातील कर्जाचा ताण कमी व्हावा, उत्पन्नाचे मार्ग वाढावेत आणि कुटुंबात सुख समृद्धी यावी अशी तुम्ही प्रार्थना करा. त्यानंतर ओम श्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः या कमलात्मक मंत्राचा जप करायला सांगितलं आहे. मंत्राचा जप करताना घाई करू नका. उच्चार शक्य तितका स्पष्ट ठेवून श्रद्धेने मंत्र म्हणा. या मंत्राचा 21 वेळा जप करा आणि त्यानंतर हातातील तांदूळ भगवान शंकरांना अर्पण करा. तांदूळ अर्पण करताना आपल्या मनामध्ये एकच भावना असावी, हे महादेव, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे. आमच्या घरातील अडचणी दूर होऊ देत. आम्हाला योग्य मार्ग दाखवा आणि आमच्या कष्टाला योग्य फळ द्या. अशा प्रकारे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. हा उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत ठेवा. केवळ एखादी वस्तू अर्पण केल्याने लगेच आर्थिक समस्या दूर होतील अशी अपेक्षा न ठेवता महादेवांवर श्रद्धा ठेवून हा उपाय करा. त्याचबरोबर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य नियोजन, मेहनत आणि आवश्यक निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता जाणून घेऊया दुसरा उपाय. हा उपाय महादेवांच्या जलाभिषेकाशी संबंधित आहे. श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवांना जल अर्पण करणे अनेक भक्त श्रद्धेने करतात. तुम्ही हा अभिषेक घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर करू शकता. सगळ्यात अगोदर स्वच्छ पाणी घ्या. शक्य असेल तर सकाळच्या वेळी शांत वातावरणात महादेवांसमोर बसा. शिवलिंगावर हळूहळू पाणी अर्पण करा आणि त्याच वेळी रूपदेही यशोदेही भोंगदेही शंकरम भक्तिमुक्ती फलब देही गुरुत्वागर्य नमोस्तुते या मंत्राचा 11 वेळा जप करायला सांगितला आहे. मंत्र म्हणताना प्रत्येक शब्द श्रद्धेने उच्चारण्याचा प्रयत्न करा. या मंत्रामध्ये भगवान शंकराकडे रूप, यश, सुख, भक्ती आणि मुक्तीची प्रार्थना केली जाते. म्हणजेच केवळ पैसा मिळावा अशी प्रार्थना न करता जीवनात समाधान, योग्य मार्ग, यश आणि भक्ती मिळावी अशी ही भावना ठेवा. जर तुम्हाला मंदिरात जाऊन हा अभिषेक करणे शक्य नसेल तर घरच्या देवघरातही श्रद्धेने शिवपूजा करून सकाळची वेळ मिळत नसेल तर आपल्या सोयीच्या वेळेनुसार पूजा करा. मात्र मन शांत ठेवून आणि स्वच्छतेची काळजी घेऊन तुम्ही पूजा करा. या उपायामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. श्रावण सोमवारी प्रदोष काळ म्हणजेच संध्याकाळच्या वेळेत महादेवांचं स्मरण करून पूजा केल्यास मनाला अधिक शांतता मिळते. दिवसभर कामामुळे सकाळी पूजा करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळी देवघरात दिवा लावून महादेवांचं नामस्मरण करू शकता. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा श्रद्धेने तुम्ही जप करू शकता.
आता प्रश्न असा पडतो की उपवास केला नाही तर हे उपाय करता येतील का? हो, उपवास करणे प्रत्येकासाठी शक्य असेलच असं नाही. काही व्यक्तींना कामामुळे, आरोग्यामुळे किंवा इतर कारणांमुळे उपवास करता येत नाही. अशा वेळी स्वतःला दोष देण्याची गरज नाही. महादेवांची भक्ती करण्यासाठी मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. तुम्ही नेहमीच सात्विक भोजन करूनही मनापासून शिवपूजा आणि नामस्मरण करू शकता. श्रावण सोमवारच्या दिवशी शक्य असल्यास घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवा. सकाळी उठल्यानंतर देवाचं स्मरण करा. घरातील देवघर स्वच्छ करा. भगवान महादेवांना पाणी अर्पण करा. दिवा लावा. बेलपत्र उपलब्ध असेल तर श्रद्धेने अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. आर्थिक अडचणी असतील तर महादेवांकडे प्रार्थना करताना फक्त मला पैसा द्या एवढीच प्रार्थना करू नका. त्याऐवजी हे महादेव, माझ्या कष्टाला योग्य दिशा दे, योग्य संधी मिळू दे, माझ्या हातून योग्य निर्णय होऊ दे आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू दे अशी प्रार्थना करा. कारण पैसा मिळण्याबरोबरच तो योग्य पद्धतीने वापरण्याची बुद्धी आणि समाधानही आवश्यक असतं. कर्जाचा ताण असलेल्या व्यक्तींनी या दिवशी महादेवांचं स्मरण करून स्वतःला एक सकारात्मक संकल्प द्यावा. अनावश्यक खर्च कमी करणे, आर्थिक नियोजन करणे, उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आणि कर्ज फेडण्यासाठी ठराविक नियोजन करणे या गोष्टीही त्याचबरोबर करायला हव्यात. भक्ती आपल्याला मानसिक आधार आणि सकारात्मकता देते तर आपल्या प्रयत्नांमुळे परिस्थिती सुधारण्याचा मार्ग तयार होतो. पहिल्या श्रावण सोमवारी तुम्ही घरातील सर्व सदस्यांसोबत मिळून शिव नामस्मरण करू शकता. घरात ओम नमः शिवाय चा जप केल्याने भक्तीचं वातावरण निर्माण होतं. शक्य असल्यास संध्याकाळी महादेवांची आरती करा. आरतीनंतर सर्वांनी मिळून भगवान शिवांकडे तुम्ही प्रार्थना करा. आज 17 ऑगस्टचा पहिला श्रावण सोमवार आपल्या सर्वांसाठी मंगलमय जावो. भगवान महादेवांची कृपादृष्टी आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ देत. कुटुंबात सुख शांती राहू देत. प्रत्येकाच्या कष्टाला योग्य फळ मिळू दे आणि प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन मिळू दे अशी महादेवाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हर हर महादेव. जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय. हा व्हिडिओ महादेवांच्या भक्तांना नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.